नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 10 मे 2026चे जेवढे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न त्याचं विश्लेषण आपण बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. बघा आता बुलेट रॅपिड फायरमधील अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटी विचारला होता प्रश्न, त्याचं अगोदर उत्तर आपण जाणून घेऊयात. प्रश्न असा होता की नुकतेच 9वा हिंदी महासागर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? हे 9वा आहे हिंदी महासागर संमेलन. हे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं होतं? तर हा देश आहे मॉरिशस, पर्याय क्रमांक 1. मॉरिशस लक्षात ठेवा, त्याचं राजधानी येतं पोर्ट लुईस. पोर्ट लुईस ही आहे मॉरिशसची राजधानी. तर अत्यंत महत्त्वाचे जे काही पहिला प्रश्न आहेत आजचं, जे आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा हा देण्यात येणार आहे? खूप महत्त्वाचा निर्णय. आता हे बिल जे आहे, विधेयक आहे, संसदेत मांडण्यात येईल आणि पास होईल. आणि जो काही राष्ट्रगीत म्हणून जो दर्जा आहे राष्ट्रगीताला, म्हणजे राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आहे साधारणतः. ह्या जनगण मनचं जसं आपण अपमान केलो, तर आपला जो काही दंड आकारला येत होता, की गुन्हा होत होता साधारणतः जो 1971च्या कायद्यानुसार, की राष्ट्रगीताचा अपमान केला तर दंडनीय आहे, तो ॲक्च्युअली गुन्हा आहे. 1971च्या कायद्यामध्ये लक्षात ठेवा. ह्यानुसार आता जो वंदे मातरम आहे, पर्याय क्रमांक 1, याला देखील आता त्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जसं राष्ट्रगीताचा अपमान केला तर आपल्याला गुन्हा होतो, तसंच वंदे मातरमचा देखील आता अपमान केलं की गुन्हा होणार आहे. वंदे मातरम लक्षात ठेवा. काही दिवसापूर्वी शाळेमध्ये जे काही वंदे मातरम आहे, हे गाण्यासाठी नियम देखील बनवण्यात आली होती. संपूर्णचे संपूर्ण 6 जे कडवे आहेत ना, हे कडवे आता शाळेमध्ये गायले जाणार आहेत. वंदे मातरम जे बंकिमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र चटर्जी यांचं एक पुस्तक आहे, त्याला म्हणतो आपण आनंद मठ. हे आनंद मठ पुस्तकातून, हे कादंबरीतून हे घेतलेलं आहे. लक्षात ठेवा वंदे मातरम. आणि जे काही जनगण मन आहे, हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. तुम्हाला माहिती असेल. ओके, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम जे आहे, ह्याला नुकतंच 2025 मध्ये साधारणतः 150 वर्ष पूर्ण झाले होते. हेही विसरून चालणार नाही. म्हणून तर हा जो कार्यक्रम आहे तो, किंवा वंदे मातरम विषयी काही नियम वगैरे नवीन आलेले आहेत, हे याचं निमित्त आहे. 150 वर्ष त्याला साधारणतः पूर्ण झालेले आहेत. ओके, हे आहे लक्षात ठेवा. 1971चा कायदा मात्र विसरायचं नाही. पुढचा दुसरा प्रश्न. पहिले जागतिक योगासन क्रीडा दिवस हा जो आहे 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं? हा जो आहे 4 ते 8 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी? तर त्या अहमदाबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद, जी गुजरातमध्ये येतं. अहमदाबाद या ठिकाणी 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रकुल गेम्स जे होणार आहेत, कॉमनवेल्थ गेम्स 2030 मध्ये भारतामध्ये होतील. कुठं? अहमदाबाद या ठिकाणी. अहमदाबाद याच ठिकाणी नरेंद्र मोदीचं क्रिकेट स्टेडियम देखील आहे. सगळ्यांना माहिती असेल, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम IMP आहे, जो संपूर्ण जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम येतं. हे योगासन आहे. मग जागतिक योग दिन कधी असतो? जागतिक योग दिवस असतो 21 जूनला, जो उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस आहे. लक्षात ठेवा. योगासन क्रीडा स्पर्धा 2026 अहमदाबाद. अहमदाबाद हे कोणत्या नदीच्या काठी येत असेल विचारलं तर ते आहे साबरमती. साबरमती या नदीच्या काठी येतं अहमदाबाद. हे आहे पहिली जागतिक योग स्पर्धा दिवस. 4 ते 8 जून 2026 दरम्यान भारतातील गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी होतील. लक्षात ठेवा, वर्ल्ड योगासनद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच आलेल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2025 नुसार जगातील सर्वाधिक परकीय चलन प्राप्त करणारा देश हा कोणता बनलेला आहे? सर्वाधिक परकीय चलन जे आहे, त्याला आपण रेमिटन्स असं म्हणतो. रेमिटन्स असं म्हणतो आपण. हे प्राप्त करणारा देश कोणता असेल, तर तो देश आहे भारत. 1 नंबरला आहे, पर्याय क्रमांक 4. भारत. भारत हा 138 अब्ज डॉलर एवढं परकीय जो चलन आहे तो प्राप्त करणारा देश बनलेला आहे. रेमिटन्स म्हणतो आपल्याला. रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे. 1 नंबरला भारत आहे. 2 नंबरला मेक्सिको आहे. मेक्सिको आहे. लक्षात ठेवा. 3 नंबरला येतो
फिलिपाईन्स. बस तुम्ही एक नंबर तर लक्षात ठेवा. मात्र 100पेक्षा जास्त अब्ज डॉलर्सचं रेमिटन्स प्राप्त करणारा एकमेव देश कुठला असेल तर तो आहे आपला भारत. रेमिटन्स म्हणजे काय? म्हणजे भारताचे एखादे व्यक्ती आहेत, भारताच्या बाहेर काम करतात किंवा भारतामध्ये काम करतात, परंतु परकीय कंपनीमध्ये काम करतात. भारताच्या बाहेरच्या कंपनीमध्ये ज्या कंपनीच्या माध्यमातून जे पैसा आहे ते भारतामध्ये येतोय. उदाहरण सांगतो. आता आपलं YouTube चॅनल आहे अनुभव स्टडीचं. आता मी तरी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, सोलापूरमध्ये. ठीक आहे ना. तर मला जे गुगलचं जे इन्कम येतं किंवा YouTubeवर जे अर्निंग येतं, इन्कम येतं, ते माझ्या अकाउंटवर माझ्या ठिकाणी या ठिकाणी येतो ना, आपल्या महाराष्ट्रातल्या एका बँकेमध्ये माझ्या. बरोबर. येतं कुठलं? तर Googleच्या ऑफिसमधून येतं. मग Googleचं ऑफिस कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे. मग त्या अमेरिकेवरून जी इन्कम आहे ते माझं भारतामध्ये आलं. याला म्हणायचं रेमिटन्स. कळालं? रेमिटन्सचा अर्थ त्याच्यामध्ये प्राप्त करणारा एक नंबरला जो बनलेला आहे, तो भारत बनलेला आहे. लक्षात ठेवा. 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा पहिला देश बनला आता भारत. चलो दुसरा. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे. 1 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या बैठकीचे आयोजन कोणता देश करणार आहे? IBCA म्हणतो आपण, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ज्याच्यामध्ये 7 जे होते ना, 7 जे प्राणी होते, 7 प्राणी चित्ता, जाग्वार, पुमा वगैरे आहे ना, हे सगळ्याच्यामध्ये वाघ वगैरे सगळ्याच्यामध्ये येत होते. तर 7 प्राण्यांचं जे काय पहिली परिषद पार पडणार आहे 1 जूनला 2026 मध्ये आपल्या भारतामध्ये पहिला क्रमांक 3. कारण IBCAचं हेडक्वार्टर कुठं असेल तर ते भारतामध्ये आहे, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं जे काही हेडक्वार्टर आहे तो भारतामध्ये आहे आणि याचे पहिले अध्यक्ष कोण असतील? या बैठकीचे किंवा या परिषदेचे पहिले अध्यक्ष असतील भारताच्या वन व हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव. भूपेंद्र यादव. दिल्लीमध्ये होईल ही, लक्षात ठेवा. भारत मंडपम या ठिकाणी भारतामध्ये. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या ठिकाणी दिल्ली बघा माहिती सर्व. 1 आणि 2 जूनच्या दरम्यान हे बैठक होणार आहे. मग जे काय व्यवस्थित पणे बैठक जे आहेत यावर्षी किंवा गेल्या वर्षी झालेले त्यांच्यावरती एकदा आपण नजर टाकूयात. ब्रिक्स परिषद 2025चं पार पडले ब्राझीलमध्ये, 2026चं आहे भारतात. G20चं परिषद गेल्या वर्षी पार पडलं होतं दक्षिण आफ्रिकामध्ये आणि यावर्षी आहे अमेरिकेमध्ये. G7 परिषद जे आहे ते 2025 कॅनडामध्ये पार पडलंय आणि 2026 आहे फ्रान्समध्ये. AI परिषद आहे 2026 मध्ये भारतात पार पडलं यावर्षी आणि पुढच्या वर्षी होणार आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. आसियान शिखर परिषद 2025 मध्ये पार पडलं मलेशियात. कॉप 30चं जो परिषद आहे तो पार पडलं बेलेम ब्राझीलमध्ये 2025 मध्ये. त्यानंतर ओके आणि 2026 परिषद कुठे पार पडलं कॉप 31चं, ज्याला म्हणतो पण कॉप 31 म्हणतो पण, ही आहे तुर्कीमध्ये. तुर्कीमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर थायलंडमध्ये पार पडल्या बिमस्टेक परिषद 2025 आणि SCO परिषद गेल्या वर्षी पार पडल्या तियानजिन या ठिकाणी आणि या वर्षीचा आहे बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी. पुढचा प्रश्न. 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात आलं आहे? हे आहे राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026. हे पार पडणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री नवीन बनलेत कोण? रेखा गुप्ता. रेखा गुप्ता हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आहेत आणि तरणजीत सिंग संधू हे दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल देखील बनलेले आहेत. टेबल टेनिस खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. टेबल टेनिसची एक महानतम प्लेअर भारताचं, लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे अचंता शरद कमल. अचंता शरद कमल यांचा संबंध कोणत्या खेळाशी विचारतील तर त्या टेबल टेनिस. आणि ह्यांना ज्यावेळेस 2022 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता त्याचं नाव चेंज केलं आणि आपण काय केलं, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बनवलं बघा, नाव चेंज करून. तर त्याचे जे पहिले मानकरी होते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे ते होते अजंता शरद कमल. आणि जे काही ईबुक आहे आपलं, अजून कोणी घेतलं नसेल नक्कीच तुम्ही घेऊ शकता. एप्रिल महिन्याचं स्पेशल 20 रुपयाचे ईबुक आहे. हे तुम्हाला जे ईबुक आहे ते व्हॉट्सअपला भेटून जाईल. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. या स्कॅनवर तुम्हाला 20 रुपये पाठवायचे आहेत किंवा 3 महिन्याचं जरी पाहिजे असेल तरी पण तुम्ही 20 रुपये स्कॅन करून या नंबरला पाठवू शकता. या ठिकाणी स्कॅनर अवेलेबल आहे. पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला खाली उल्लेख करायचा आहे जानेवारी ते मार्च किंवा एप्रिल असं. पुढचा प्रश्न 6वा.
नुकतेच भारतातील पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनलेली आहे? भारतातील पहिली बनली आहे स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी, जी हैदराबाद या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे स्काय रूट एरोस्पेस. पर्याय क्रमांक 1. स्काय रूट एरोस्पेस म्हणतो आपण, लक्षात ठेवा. स्काय रूट एरोस्पेस हे नुकतंच जे 2 कंपनी आहेत, एक शेरपालो व्हेंचर्स म्हणा तुम्ही, एक आहे शेरपालो व्हेंचर्स आणि दुसरी अजून एक कंपनी आहे GIC. या कंपनीसोबत शेअर जो आहे भागीदारी केल्यामुळं त्यांचं जे काही संपत्ती आहे ते वाढली. आता 160 दशलक्ष डॉलर. ओके, 160 दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती यांची झाली आहे. त्यामुळे ही युनिकॉर्न 100च्या वर गेलं तर आपण युनिकॉर्न कंपनी म्हणतो. 100 कोटीच्या वर गेलं की ओके, तर त्याला म्हणतो आपण युनिकॉर्न कंपनी. मग युनिकॉर्न जी कंपनी आहे ती बनली आता स्पेस ह्याच्या क्षेत्रामध्ये, अंतराळ क्षेत्रामध्ये असणारी पहिली कंपनी असं आहे ते. कारण भारतामध्ये भरपूर कंपन्या तशा आहेत, परंतु स्पेस ह्या क्षेत्रामध्ये असणारी जी कंपनी आहे ती पहिली, ती आहे स्काय रूट एरोस्पेस IMP आहे. हैदराबादमध्ये ही कंपनी आहे. विचार तुम्हाला कुठं आहे म्हणून, तर हैदराबादमध्ये, लक्षात ठेवा. तर पुढचा 7वा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत कोणते राज्य हे भारतात अव्वल क्रमांकावर राहिलं आहे? ओके, पहिल्या क्रमांकावर राहिला म्हणजे सर्वात जास्त लोकांना वीज देण्यामध्ये, सोलर एनर्जी देण्यामध्ये आपला महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्राविषयी 2-3 पॉईंट आपण चर्चा करूया जे की IMP आहेत. पहिला एक निर्मिती याची 1 मे 1960 मध्ये निर्मिती झाली आहे महाराष्ट्राची आणि गुजरातची पण. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. मात्र राजधानी आहे मुंबईमध्ये देखील आणि हिवाळी राजधानी आहे नागपूरमध्ये. जिष्णुदेव वर्मा हे महाडचे राज्यपाल आहेत, 22वे राज्यपाल. महाडच्या सभेमध्ये 288 सदस्य आहेत. विधान परिषदेमध्ये 78 आहेत. त्यानंतर लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून सदस्य जातात 48 आणि राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून सदस्य जातात 19. राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन आणि सिल्वर पापलेट नावाचं राज्यमासा आहे महाराष्ट्राचं. या ठिकाणी संपूर्ण 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्राचे. तुम्ही एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या. कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो हेही खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणाची 5 मे 2026 पासून वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या गैर कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? VI म्हणतो आपण वोडाफोन आयडिया. वोडाफोन पूर्वी वेगळं होतं, आयडिया वेगळा होता. दोन्ही एकत्रित करून VI बनवलं आपण आणि VIचे कार्ड देखील आहे तुमच्या मोबाईलमध्ये असते साधारणतः. आता त्याचे गैर कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त झालेत कुमार मंगलम बिर्ला यांची. पर्याय क्रमांक 4 हे आहेत कुमार मंगलम बिर्ला, वोडाफोन आयडिया. खूप महत्त्वाचा पॉईंट पेपरला 100% येईल. 30 मे 2026 पासून भारताचे नवीन चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे एकूणामध्ये तिसरे CDS असतील. त्यांचं नाव आहे NS राजा सुब्रमणी. NS राजा सुब्रमणी हे भारताचे तिसरे CDS आहेत. पहिले कोण होते? पहिले होते जनरल बिपिन रावत, ज्यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. जनरल बिपिन रावत हे पहिले होते. दुसरे होते अनिल चौहान. अनिल चौहान हे दुसरे. आता तिसरे बनले, त्यांचं नाव आहे NS राजा सुब्रमणी, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ. खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच आर्मी असू द्या, नेव्ही असू द्या किंवा एअरफोर्स असू द्या, हे तिन्हीमध्ये संगनमत ठेवण्याचं काम कोणाचं आहे? हे CDS वाल्यांचं आहे. CDS जे व्यक्ती प्रमुख असतील त्यांचं आहे, लक्षात ठेवा. आणि कृष्ण स्वामीनाथन हे भारताचे नौदल प्रमुख बनलेत नवीन. हे आपण क्वेश्चन उद्या कव्हर करूयात. पुढचा प्रश्न 10वा, दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिन हा कधी साजरा केला जातो? खूप खूप महत्त्वाचं. हे महानतम व्यक्तिमत्व आहेत. यांचा जो काही जयंती असतो तो जयंती असतो 8 मेला. 8 मे लक्षात ठेवा. हे व्यक्ती कोण आहेत? यांचं नाव आहे सर हेनरी डुनांट. सर हेनरी डुनांट, लक्षात ठेवा. हे महानतम स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. लक्षात ठेवा, हे स्वित्झर्लंडचे आहेत. आणि यांनी 1901 मध्ये जो पहिला नोबेल पुरस्कार होता, पहिला नोबेल शांतता पुरस्कार देखील भेटलेला आहे. आणि रेड क्रॉस जी संघटना होती यांचीच होती. रेड क्रॉस ही संघटना आहे. या संघटनेला देखील नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. सर हेनरी डुनांट यांची जयंती असते 8 मे रोजी. जागतिक रेड क्रॉस दिन आपण काय करत असतो? साजरा करत असतो. मग 1 मेला असतो जागतिक कामगार दिवस किंवा महाराष्ट्र दिवस. 2 मेला आहे जागतिक ट्युना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आणि आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला असतो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला आहे पोर्तुगीज दिवस.
पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिन. चला, इथं आपण खूप छान पद्धतीने बघितलेलं आहे. ज्यांना कोणाला ऑफलाईनला बॅच यायची असेल, ऑफलाईनची बॅच लावायची असेल, तर नक्कीच तुम्ही स्पेशल जी बॅच आहे, ही बॅच लावू शकता. समर्थ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून नवीन बॅच सुरू होते. मीच असणार तुम्हाला या ठिकाणी स्पेशल शिकवायला. 7 मेला बॅच सुरू आहे आणि बॅचची वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजता. 5:30 ते 7 वाजेपर्यंत ही बॅच राहील. ज्यांना कोणाला लावायचं असेल ह्या पत्त्यावरती येऊ शकता किंवा या नंबरवर देखील तुम्ही कॉल करून विचारू शकता कोणत्याही नंबरवरती. 90 दिवसांची बॅच राहील. संपूर्ण जी आहे ते टोटल तुम्हाला कव्हर होऊन जाईल. एकदा बॅच केलं की परत तुम्ही कुठल्याही शिक्षकाचं कोणतंही ऑफलाईन बॅच बिलकुल करणार नाही. इतका जबरदस्त बॅच मी घेतो. ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी म्हणजे जवळ आसपास असाल तर नक्कीच तुम्ही बॅच करू शकता किंवा बाहेरगावचे असाल तर तुम्ही येऊन ही बॅच करू शकता. चला, कालच्या लेक्चरवरती एकदा आपण काय करूयात, रिव्हिजन करूयात. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कापूस क्रांती या कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली असून किती कोटी रुपये खर्च करणार आहे? 5,600 कोटी रुपये. नुकतेच कोणत्या ठिकाणी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026 चे आयोजन करण्यात आले होते? हे आहे नवी दिल्लीला. पोर्तुगीज भाषा दिन कधी असतो दरवर्षी? 5 मेला. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शशी शेखर वेंपती. नुकत्याच आलेल्या वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार भारत हा जगातील कितवा स्टील उत्पादक देश बनला आहे? दुसरा. नुकतेच 2025 मध्ये कोणते राज्य हे भारतातील सागरी माशांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य बनले आहे? तर हे आहे तामिळनाडू. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले गंगा एक्सप्रेसवे कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? मेरठ ते प्रयागराज. 1 मे 2026 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? हे व्यक्ती आता अनुग्रह नारायण सिंह. भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? गुजरातमध्ये. पालकचे समुद्रधुनी पोहून पार करणारे भारतातील सर्वात तरुण कोण असतील? त्यांचं नाव आहे ईशान सिंह. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच भारतातील 99 रामसर स्थळ असलेले शेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. बघत आपण याचं उत्तर उद्या सकाळी 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. आता एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर, आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओला. जर कोणी अजून आपलं अनुभूष्टचं ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. आणि या ठिकाणी स्कॅनर आहे किंवा टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता. इंस्टाग्रामला त्याला तर नक्की फॉलो करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करा आणि इंस्टाग्रामची आयडी बघा तुम्ही. या ठिकाणी तुम्ही शोधून साधारणतः फॉलो करू शकता. या ठिकाणी मी चालू घडामोडी वगैरे पाठवत असतो. इथं आपण थांबूयात. भेटूया उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.